नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहे मी डॉक्टर अजय पवार आणि सारथी नॉलेज हब या आमच्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ आणि योजना तसेच अगदी माहित नसलेली माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत आलेलो आहोत. तर मित्रांनो, आमचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या पसंतीस उतरत आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मित्रांनो, आजही अशाच एका नव्या विषयाला घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, गेली 1.5 ते 2 वर्षापासून महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, ज्या मुद्द्याभोवती घोंगावतंय तो म्हणजे ओबीसी आरक्षण. तर मित्रांनो, या ओबीसीच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा यासाठी मोठं जन आंदोलन मान्य जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभं राहिलं. अनेकांना कुणबीचे दाखले देखील मिळालेत. पण मित्रांनो, अगदी ओबीसी कडून देखील मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याला विरोध होतो. त्यांचं म्हणणं आहे की आधीच एसटी फुल आहे आणि यामध्ये मराठा समाज जर आला तर या एसटी मध्ये खूप गर्दी होईल. एसटी म्हणजे मी या ठिकाणी बस म्हणतोय. बसमध्ये खूप गर्दी होईल आणि म्हणून मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश नको. आधीच इथं जातींची संख्या खूप झालेली आहे असं नेहमीच ओबीसी समाजासाठी जे नेतृत्व करणार त्या नेतृत्वाकडून असं बोलल्या जातं. त्यामुळे ते मराठा समाजाला नेहमी विरोध करत आलेले आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ओबीसी असो, एससी असो, एसटी असो किंवा ईडब्ल्यूएस असो, या सर्व प्रवर्गांमध्ये नेमकी जातींची संख्या किती आहे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या संबंधीची जी यादी जी आहे ती आत्ताच शासनाने जाहीर केलेली आहे. तसा शासन निर्णय देखील पारित झाला. त्यामध्ये काही कुणबी समाजाच्या उपजाती म्हणून या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश केलेला आहे की नाही हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा जो आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य आरक्षण प्रवर्ग निहाय जातींची संख्या, म्हणजे कोणत्या प्रवर्गात किती जाती आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर फारसा वेळ न घेता थेट आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहितीकडे जाऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी या सर्व प्रवर्ग दिलेले आहे. या ठिकाणी त्यांच्या प्रमुख जाती, या ठिकाणी तत्सम जाती आणि त्यामधल्या त्या एकूण जाती आणि त्यांना किती टक्के आरक्षणाचा लाभ होतो याबद्दलची माहिती दिलेली आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत अनुसूचित जाती हा प्रवर्ग म्हणजे एससी प्रवर्ग. एससी प्रवर्गामध्ये 59 या मुख्य जाती आहेत. शिवाय 95 तत्सम जाती म्हणजे ज्या जातींच्या काही जातींच्या उपजाती ज्या आहेत त्या देखील, म्हणजे अशा एकूण 154 जातींचा एससी कॅटेगरीमध्ये समावेश होतो आणि त्यांना आरक्षण जे आहे ते मिळतं 13%. त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्ग. या एसटी प्रवर्गामध्ये 45 या मुख्य जाती आहेत आणि 139 या तिच्या तत्सम म्हणजेच उपजाती, अशा एकूण 184 जातींचा समावेश एसटी प्रवर्गात केल्या जातो आणि त्यांची आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती आहे 7%. त्याचबरोबर विमुक्त जाती म्हणजे विजेए मध्ये 14 प्रमुख जाती आहेत. त्याचबरोबर 47 या त्याच्या उपजाती आहेत आणि अशा 61 जातींच्या समावेशासाठी 3% आरक्षण राज्य शासनाने विजेए साठी दिलेलं आहे. त्याचबरोबर भटक्या जमाती म्हणजे एनटीबी मध्ये 36 प्रमुख जाती आहेत, 152 तत्सम जाती, अशा एकूण 188 जातींचा समावेश एनटीबी या प्रवर्गामध्ये होतो आणि 2.5% आरक्षण त्यांना मिळतं. त्यानंतर आहे भटक्या जमाती एनटीसी. तर मित्रांनो, एनटीसी इथं मात्र एकच जात आहे आणि ती कोणती आहे? धनगर. ही जी धनगर मुख्य जात आहे आणि या धनगर जातीच्या उपजाती
या आहेत 26, म्हणजे अशा एकूण 27 जाती, म्हणजे धनगर समाजासाठी एनटीसी हा प्रवर्ग बनवलेला आहे. मुख्य जात तीच आहे, तिच्या ज्या 26 ज्या उपजाती आहेत त्याचाही समावेश, म्हणजे असे एकूण 27 जाती, मुख्यत्वे एकच जात. आणि एनटीसी ला आरक्षण आहे 3.5%. त्याचबरोबर एनटीडी, भटक्या जमाती एनटीडी, याच्यामध्ये एक म्हणजे ही आहे मुख्य जात जी आहे ती आहे वंजारी. वंजारी समाजासाठी एनटीडी हा स्वतंत्र प्रवर्ग आहे आणि तिच्या 2 उपजाती आहेत, वंजारा आणि अजून एक कोणती तरी आहे लाड वंजारी माझ्या अंदाजे. तर अशा या 3 जातींसाठी 2% आरक्षण देण्यात आलेलं आहे. विजय, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी हे उपवर्ग करण्यात आलेले आहे ओबीसी मधलेच, आणि त्यांचे हे आरक्षण. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण आहे, एसटी साठी 7%, आणि जे व्हीजेएनटीचा जो प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी किती 2, 5 आणि 6, 11%. 11% आरक्षण व्हीजेएनटी साठी आहे, बरोबर ना. 6, 9, 11% त्यांच्यासाठी. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी हा एक प्रवर्ग नंतर तयार करण्यात आला. त्याच्यामध्ये 6 मुख्य जाती आहेत आणि 44 उपजाती आहेत, आणि एकूण 50 जाती यामध्ये समावेश आहे, त्यांनाही आरक्षण आहे 2%. त्याचबरोबर आता मुख्य जो प्रवर्ग जो आहे तो म्हणजे ओबीसी, ज्याच्यावरून एवढं रान सध्या महाराष्ट्रात पेटलेलं आहे. या ओबीसी मध्ये आहेत मुख्य जाती जवळपास 287 जातींचा समावेश ओबीसी या प्रवर्गात केलेला आहे. त्यानंतर तत्सम जाती म्हणजे ज्या उपजाती आहे त्या आहेत 226 जाती. अशा एकूण 513 जाती, 513 जाती ओबीसी मध्ये ऑलरेडी सध्या आहेत, आणि यांच्यासाठी 19% आरक्षण हे दिल्या जातं. त्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्ग, ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये जवळपास 86 जाती आहेत ज्यांना कुठल्याही आरक्षणाचा लाभ मिळत नाही, परंतु त्या कुटुंबाचं जर उत्पन्न 8 लाखाच्या आत जर असेल तर अशा कुटुंबाला ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ मिळतो. तर तिथं 86 जातींना हा लाभ मिळतो आणि त्यांना 10% आरक्षण मिळतं. त्यानंतर आहे अजून एक प्रवर्ग तो म्हणजे एसईबीसी, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला प्रवर्ग, आणि या प्रवर्गामध्ये सध्या तरी एकाच जातीचा समावेश आहे तो म्हणजे मराठा. जे आरक्षण शासनाने मराठा समाजाला दिलं त्याला एसईबीसी आरक्षण म्हणतात, आणि किती टक्के आहे ते 10% आरक्षणाचा लाभ या एसईबीसी प्रवर्गाला मिळतो. तर मित्रांनो, या मराठा समाजाचा हा लढा आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा, कुणबीची उपजात म्हणून मराठा समाजाला मान्यता देण्यात यावी यासाठीचा हा लढा आहे. परंतु काही ठिकाणी कुणबीमध्ये समावेश करण्याला विरोध होतोय, तर काही ठिकाणी याचं समर्थन देखील केलं जातंय. मित्रांनो, मराठा आणि कुणबी हे सगळे सोयरे आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. गायकवाड आयोग असेल किंवा आताचा जो शुक्रे आयोग आहे यामध्ये तसे पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहे, त्यांचा रोटी बेटी व्यवहार देखील होतो. आता या ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबीची उपजात म्हणून लेवा पाटील, लेवा पाटीदार, त्याच्यानंतर आपले तिलोरी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या तत्सम जातींचा समावेश होतो. तसं जर पाहिलं तर कुणबी ही जी आहे म्हणजे सर्वे क्रमांक 83 वर ओबीसी मध्ये कुणबी ही जात आहे, कुणबी जातीच्या उपजाती म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. आणि जर मुख्य जातीला जर आरक्षणाचा लाभ जर मिळत जर असेल तर उपजातींना त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्याची गरज पडत
नाही असा शासनाचा नियम आहे, परंतु या ठिकाणी शासन मुद्दाम शासन म्हणल्यापेक्षा हे राजकीय मंडळी कुणबी व मराठा एक वेगळे समजतात. आजही यांचा रोटी बेटी व्यवहार जो आहे तो दणक्यात सुरू आहे. अगदी आपल्या मुली विदर्भात दिल्या जातात, विदर्भाच्या मुली आपल्याकडे केल्या जातात. तर हे एकाच जातीमध्ये आहेत, परंतु या मुद्द्याचं नेहमी राजकारण होत आलेलं आहे. आणि कुणबीची उपजात म्हणून मात्र अद्यापही मराठा समाजाला मान्यता मिळालेली नाही. अगदी आता जो जी आर निघाला त्याच्यामध्ये तिलोरी कुणबी जी जात आहे तिला कुणबीची उपजात म्हणून मान्यता मिळालेली आहे. तसं जर पाहिलं जर गेलं तर लेवा पाटीदार असन आणि लेवा कुणबी असन त्यांचा आणि कुणबीचा या अर्थार्थी काहीही संबंध नाही. त्यांचा रोटी बेटी व्यवहार देखील होत नाही, परंतु त्या जातींचा इथं उपजाती म्हणून समावेश होतो. परंतु मराठा व कुणबी एकच असून सुद्धा मात्र आतापर्यंत मराठा समाजाचा समावेश इथं झालेला नाहीये. त्याविषयीचं फक्त राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने एकूण 1267 ज्या जाती आहे त्यांना या ठिकाणी आरक्षण महाराष्ट्रात मिळतं. आणि ही जी आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती महाराष्ट्रात आता गेलेली आहे 72% 50% वरचं आरक्षण टिकेल की नाही हा पुढचा जो लढा आहे तो न्यायालयात मात्र सुरू राहणार आहे. तर मित्रांनो, आरक्षणाविषयीच्या देखील वेळोवेळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा. आणि अजूनही सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.